नमस्कार, मी सुहास. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपले पाहुणे आहेत ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार भास्करराव जाधव हे आता आपल्याबरोबर आहेत. खरं तर महाराष्ट्रामधलं ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे आणि त्यातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही शिवसेना पक्षांची एक सुनावणी सुरू आहे की ज्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या सगळ्या प्रश्नांवर आपण त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भास्कर जाधवजी, पुन्हा एकदा तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत करतो. आणि आता नुकताच तुमचा वाढदिवसही झाला, त्याबद्दल माझ्याकडून आणि प्राईम टाईमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छाही देतो. धन्यवाद 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 थँक्यू. बरं, सुरुवात जरा फक्त ह्याच्याने करतो की भास्कर जाधवांना गुस्सा क्यों आता है? हां, म्हणजे आम्ही तुम्हाला कायम सभागृहात बघतो आक्रमक, विरोधी पक्षनेते पदावरनं देखील तुम्ही कायम आक्रमक दिसता. कधी नार्वेकरांच्या प्रश्नावरनं, मिलिंद नार्वेकरांच्या त्यांच्या प्रश्नावरनं तुम्ही कधी आक्रमक दिसता. हा जो गुस्सा आहे भास्कर जाधवांमध्ये भरलेला, या गुस्स्याचं मागचं कारण काय नेमकं? याची काही कारण, विशेष असं कारण नाहीये, परंतु हा जो गुस्सा, राग आणि झटकन असं चिडणं म्हणा, रागवणं म्हणा, हा गुण माझ्या वडिलांच्या अंगामध्ये फार होता. माझे वडील प्रचंड रागीट होते. तुलनेनं मी रागीट नाही असं म्हटलं तरी चालेल. माझे वडील खूप रागीट होते. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. माझ्या आयुष्यामध्ये मी कधी खोटं बोललो नाही. समोरचा माणूस खोटं बोललेलं मला आवडत नाही. आणि मी एखादा शब्द जर कोणाला दिला तर तो पूर्ण करण्याकरता मी कोणत्याही टोकाला जातो. आणि तिसरी गोष्ट, वेळेच्या बाबतीत मी कधी कॉम्प्रोमाइज करत नाही. मग समोरचा माणूस खोटं बोलला तर झटकन राग येतो. वेळेच्या बाबतीत थोडं मागे पुढे झालं तर मी कधी थांबत नाही. दुनियेला माहिती आहे मी निघूनच जातो. आणि तिसरी गोष्ट, एखादा आपण कोणाला कमिटमेंट काही केली असेल, काही कबूल केलं असेल आणि ती जर पूर्तता होत नसेल तर मग कोणता कितीही संघर्ष झाला तरी त्याची पर्वा करायची नाही. हा थोडासा रक्तातला गुण आहे. माझ्या वडिलांच्याकडून आलेला हा माझा गुण आहे. आणि आम्ही मुळात राजकारणी नाही. हां, मी तेच आता म्हणणार होतो. म्हणजे जे जे राजकारण्यांना चालत नाही ते सगळे गुण तुमच्यामध्ये आहेत. सगळे माझ्यात आहेत. पण म्हणून मग काय होतं, म्हणून मग भाजप असेल, म्हणजे जेव्हा जेव्हा विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा आला तेव्हा कोणीतरी भास्कर जाधवांना विरोध करतं. आणि भास्कर जाधवांच्या याच सगळ्या सद्गुणांमुळे तो विरोध केला जातो असं वाटतंय. मग अजिबात नाही. मुळामध्ये सद्गुणांमुळे हा तुमचा थोडासा क्वेश्चन मार्क असल्यासारखा शब्द आहे, माझ्या लक्षात आलेला आहे. नाही असं नाही. परंतु इतर राज्य आणि महाराष्ट्र याच्यामध्ये एक फरक आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षाचा एक आमदार होता स्वतःच, तो सुद्धा विरोधी पक्षनेता झालेला उदाहरणं आहेत आपल्याकडे. रासू गवईंसारखे असतील, मृणालताई गोरेंसारखे असतील, दिबा पाटलांसारखे लोक असतील, हे विरोधी पक्षनेते झालेले आहेत. ह्याच भाजपची मंडळी ज्यांचं आता राज्य आहे या राज्यामध्ये किंवा देशामध्ये, हे आता 10%चं कारण सांगतात. एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य संख्या असल्याशिवाय विरोधी पक्षनेतेपद देता येत नाही. आत्ता दिल्लीमध्ये भाजपचं सरकार आलं, पण त्याच्यापूर्वी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री होते. दिल्लीची एकूण आमदारांची संख्या 70 आहे. त्याच्यापैकी 67 आमदार हे आम आदमी पक्षाचे होते आणि 3च आमदार भाजपाचे होते. तरीसुद्धा आम आदमी पक्षानं भाजपाला विरोधी पक्षनेतेपद दिलं. त्यावेळेला कुठे गेली होती तुमचं 10%ची अट? त्यावेळेला कुठे गेलं होतं तुमचा स्वाभिमान? किंवा त्यावेळेला कुठे गेलं होतं तुमचं हे सगळं तत्त्व? घेताना तत्त्व आणि देताना मात्र काहीतरी अडचणी निर्माण करायच्या, अशा पद्धतीच्या कारणामुळं मला विरोधी पक्ष नेतेपद मिळालं नाही. माझ्या रागीटपणामुळं, माझ्या चिडखोरपणामुळं मिळालं नाही असं नाही. मी रागीट आहे, मी चिडखोर आहे, ही गोष्ट खरी आहे. पण संपूर्ण सभागृहातलं किंवा राजकीय व्यासपीठावरून मी कोणाचं व्यक्तिगत चारित्र्यहनन केलं, मी कोणाच्या मुलीबद्दल, सुनांबद्दल, बहिणींबद्दल, बायकोबद्दल, त्यांच्या फॅमिलीबद्दल टोकाचं बोललो, व्यक्तिगत बोललो, असं एक उदाहरण कुणीही सांगावं? मी मुद्द्यांची लढाई लढतो. मी तत्वाकरता भांडत असतो. मी पॉलिसीकरता, धोरणात्मक विषयाकरता भांडत असतो. वास्तविक सत्ताधारी पक्षाकडे थोडं जरी सौजन्य असतं
तर त्यांनी या माझ्या गुणांचा उपयोग करून घेतला असता, परंतु त्यांच्याकडे ती सभ्यता नाही. भास्करराव, पण या सगळ्याला एक खूप काळ गेला. म्हणजे मी एक सविस्तर प्रश्न विचारतो, उत्तर द्यायचं का नाही हा तुमचा प्रश्न आहे. पण या सगळ्याला म्हणजे या विरोधी पक्षनेते पदावरून एक बराच काळ गेला. खरं तर हे सगळं टाळता आलं असतं. पण आता याच्यामध्ये अशी एक सुप्त चर्चा आहे, ती चर्चा आहे, ते खरं खोटं आपल्याला माहीत नाही. पण भाजपला तुम्ही नको आहात विरोधी पक्षनेतेपदी, कारण तुमचा हा जो सगळा आक्रमकपणा आहे जो त्यांना परवडणारा नाही आहे, जे खोटं चालत नाही ते त्यांना परवडणारं नाही आहे. पण मग या सगळ्याला शिवसेना, ठाकरे गट सुद्धा भाजपचं कुठेतरी हे म्हणणं किंवा त्यांचा जो दबाव आहे तो स्वीकारात्मक भास्कर जाधवांच्या पाठीमागे शिवसेना ठाकरे हे इतके ठामपणाने उभं राहताना दिसत नाहीत, किंवा मग एकटे पडतात भास्कर जाधव, असं काही होतं नाही. कसं आहे की ज्या वेळेला निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्यानंतर नियमाप्रमाणे सेक्शन 20(3) खाली विधानसभेमध्ये जाऊन प्रत्येक पक्षाला आपली नोंदणी करावी लागते. आपल्या पक्षाचे किती आमदार आले त्याच्या संदर्भातलं तुम्हाला एक ॲफिडेविट द्यावं लागतं, माहिती द्यावी लागते. ज्या वेळेला मातोश्रीवर आमची 20 आमदारांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये माझी गटनेतेपदी निवड करण्यात आली. अचानकपणे उद्धव साहेबांनी माझं नाव घेतलं की गटनेता भास्करराव जाधव होतील. आणि मग आम्ही विधानसभेमध्ये गेलो नोंदणी करण्याकरता. ती नोंदणी करावीच लागते. त्यावेळेला बातम्या अशा आल्या की उद्धव साहेबांचे आमदार फुटतील म्हणून भीतीनं त्यांनी नोंदणी केली. तसं नाही आहे, प्रत्येक पक्षाला ती नोंदणी करावी लागते. त्याच वेळेला मी 3 ओळींचं पत्र घेऊन गेलो होतो. जेव्हा मला गटनेता म्हणून निवड झाली त्या अर्थी उद्याचा विरोधी पक्षनेता मीच असणार हे स्पष्ट झालं होतं. त्याच वेळेला मी सचिवांच्या हातामध्ये गटनोंदणीचं जसं आम्ही पत्र दिलं तशाच पद्धतीने एक पत्र दिलं. त्याच्यामध्ये 3च वाक्य लिहिलेली होती की विरोधी पक्षनेता निवड करण्याची कायद्यामध्ये तरतूद काय आहे आणि घटनेमध्ये तरतूद काय आहे या संदर्भातली लिखित स्वरूपामध्ये मला माहिती मिळावी, असं मी एक पत्र सरकवलं ताबडतोब. त्यावेळेला सेक्रेटरी आपले होते, त्या सेक्रेटरीने असे काय धावपळ केली आणि मला सगळे मागचे रेफरन्सेस सांगायला लागले. मी म्हटलं हे तुम्ही सांगू नका, हे माझे तोंडपाठ आहेत आणि हे सर्वांना माहिती आहेत. तुम्ही काय आम्हाला सांगा, म्हणजे हे सांगण्याची काही गरज नाही आहे. मला लेखी पाहिजे की कायद्यामध्ये आणि घटनेमध्ये तरतूद काय हे मला लेखी पाहिजे. मग ते गडबडले. मग ते म्हणाले मला 8 दिवस वेळ द्या. मी म्हटलं 8 दिवस कशाला, 15 दिवस वेळ घ्या, सावकाश घ्या, नंतर द्या. आणि मग मी त्याचा पाठपुरावा करायला सुरुवात केल्यानंतर ते पूर्णपणे गोंधळले. मग ते मला कधी दादासाहेब मावळणकरांचे जे आपले अध्यक्ष पहिले होते पार्लमेंटचे, त्यांनी दिलेले एक त्यावेळचे काही डायरेक्टिव्ज होते त्या संदर्भात ते मला सांगायला लागले. मग इकडचं मी म्हटलं ते सगळं माझ्याकडे, हे घ्या तुम्हाला, हे सगळं माझ्याकडे मी आणलं आहे. या अर्थी मी तुमच्यासमोर कायदेशीर लढाई लढायला उभा राहिलो आहे, त्या अर्थी हे सगळं माझ्याकडे आहे तयार. 1993चा डिबेट काय झाला तो माझ्याकडे आहे. 1978चा डिबेट काय झाला तो माझ्याकडे आहे. 2003ला डिबेट काय झाला तो माझ्याकडे आहे. आणि आपली जी घटना आहे त्या घटनेच्या अनुरूप आपला देश आपण चालवतो आणि चालतो. त्या घटनेमध्ये विरोधी पक्षनेता निवड करण्याचं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्या पक्षाचे अधिक सदस्य असतील त्या पक्षाचा दिलेल्या पक्षप्रमुखानं जो सदस्य असेल त्याच्या नावाची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी करायची अशी घटनेमध्ये तरतूद आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही घटनेपेक्षा मोठे नाहीत, त्यामुळे तुम्ही हे शोधत बसू नका, हे सगळंच माझ्याकडे आहे. तुम्ही फक्त ते ऑथेंटिकेट करून मागून घ्या तुम्ही, या तारखेप्रमाणे मी देतोय तेवढं. आणि मग त्यांनी मला पत्र दिलं की कुठेही घटनेमध्ये किंवा नियमामध्ये, विधानसभा अधिनियमामध्ये 10% लोकसंख्येची अट नाही, तर ज्या पक्षाचे अधिकचे आमदार आहेत त्यांची निवड अध्यक्षांनी करायची. त्यामुळं मी काय वागतो यापेक्षा यांना घटना मान्य आहे का, यांना लोकशाही मान्य आहे का, यांना महाराष्ट्रातल्या राजकारणातली सभ्यता मान्य आहे का, हा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून ते करत नाहीत. पण त्याच वेळेला याच विषयावरनं तुम्ही तुमच्याच पक्षावर म्हणजे तुम्ही रागावलेले पण होतात आणि तुम्ही ते बोलला सुद्धा होतात माध्यमांशी. सातत्याने तुमच्यावर अन्याय होतो असं वाटतं का? नाही, पण याबद्दल मी माझ्या पक्षाबद्दल मी कधीच बोललेलो नाही. मी 2019 साली एक वाक्य उच्चारलं होतं. 2019 साली
2019 साली ज्या वेळेला मंत्रिमंडळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं स्थापन झालं आणि उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला Zee24 तास या चॅनलजवळ मी एकदाच फक्त बोललो होतो की मला मंत्रिमंडळामध्ये घ्यायला हवं होतं, तो माझा अधिकार होता, माझा हक्क होता, परंतु तो हक्क डावलला गेला. हे एकदाच फक्त मी स्टेटमेंट केलं. यापेक्षा मला काय मिळालं नाही, मला काय दिलं नाही, मला काय घेतलं नाही, याच बाबत कधीही मी भाष्य केलेलं नाही, कधीही नाही. मी रडणारा माणूस नाही, मी लढणारा माणूस आहे. पण त्या लढ्याला फळ येत नाहीये का मग? 100% येत नाहीये. माझ्यामध्ये काय कमी आहे, माझ्यामध्ये कुठल्या क्वालिटीज नाही आहेत, ह्या कोणीतरी कधीतरी मांडाव्यात. त्याच्याकरता मी ऐकून घ्यायला तयार आहे. मला यश येत नाही, मला संधी मिळत नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे. ही वस्तुस्थिती काही खोटी नाही आहे. मला वास्तविक 2019 साली मंत्रिपद मला मिळायलाच पाहिजे होतं, पण ते मला मिळू शकलेलं नाही. ठीक आहे, पुन्हा पक्ष फुटला, त्यावेळेला मी होतो तिथेच थांबलो, त्यामुळे मला मिळण्याचा प्रश्नच येत नाही. पुन्हा सरकार आलंच नाही, त्यामुळे मला काही मिळालं नाही. त्यामुळं या गोष्टीबद्दल काय फार रडगाणं गायचं. शेवटी तुमच्या ललाटी काय आहे ते महत्त्वाचं आहे. त्यामुळं या गोष्टीचं मी कधीही रडगाणं गायलेलं नाही. मग आता याच मुद्द्यावरनं जेव्हा आमदार खासदार गेले, म्हणजे याचा अर्थ असं समजायचा का, म्हणजे याचा अर्थ एकूण तुम्ही म्हणता की अन्याय झाला, म्हणजे तुमचं जर तुम्ही आजपर्यंत जो लढा दिलाय त्या लढ्याला फळ मिळत नाहीये, हा एक प्रकारचा अन्यायच आहे. तीच भाषा बोलून आज काही आमदार गेले, खासदार गेले, ते गेल्यावर हेच सांगतात की आमच्यावर अन्याय होतोय. मग ते खरं आहे का त्यांचं? नाही, कोणावर काय अन्याय होतोय हा महत्त्वाचा आहे. माझ्यावर अन्याय कुणी केला असं मी म्हटलेलं नाही. माझ्यावर अन्याय नियतीनं केला हे मी म्हणालो. माझ्यावर कुठल्या नेत्यानं केला का, कुठल्या पक्षाच्या प्रमुखानं केला का, तर नाही. माझ्यावर अन्याय कोणी केला असं मी म्हणालेलो नाही. त्यांचं कोणाबद्दल तरी म्हणणं आहे. पण जे कोणी गेले, ते जे 9 मंत्री होते उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये, ते 9च्या 9 मंत्री गेले ना तिकडं, मंत्री असताना गेले तिकडं. मग त्यांच्यावर अन्याय कसा काय म्हणता येईल? त्यांच्यावर अन्याय कसा काय म्हणता येईल? आम्हाला काहीच दिलं नाही, आम्ही तिथेच राहिलो. त्यामुळं जे जाणारे आहेत ते काहीतरी तकलादू कारणं सांगतात. काय सांगत होते जाणारे? की अजितदादांच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्यामुळे आम्हाला ते पैसे देत नाही, म्हणून आम्ही ते तिकडे गेलो. कारण अजितदादा उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होते. काय सांगत होते ते? की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर सरकार बनवलं आणि हिंदुत्वाला त्यांनी तिलांजली दिली आणि बाळासाहेबांचा विचार मोडीत काढला, म्हणून आम्ही तिकडे गेलो. अरे, हे जर एवढं महत्त्वाचं होतं तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतानाच तुम्ही सांगायला पाहिजे होतं की तुम्ही काँग्रेसबरोबर गेलात, आम्ही नेते म्हणून किंवा आमचे पक्षप्रमुख म्हणून तुमच्याबरोबर आहोत, परंतु आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात येणार नाही की जिथे काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. तुम्ही का गेलात मंत्रिमंडळामध्ये? त्यावेळेला तुम्हाला तुमच्या निष्ठा दिसल्या नाहीत. दुसरी गोष्ट, ज्या अजितदादांच्या नावानं तुम्ही बोलत होता, तेच अजितदादा देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये सामील झाले. का नाही बाहेर पडलात? कुठे गेली होती तुमची तत्त्व? कुठे गेली होती तुमची तत्त्व? कुठे गेली होती शिवसेना प्रमुखांवरची तुमची निष्ठा? हे सगळं बोलण्याकरता आहे, सगळं बोलण्याकरता आहे. पण मग या निष्ठेची परीक्षा वारंवार भास्कर जाधवांना का द्यावी लागते? म्हणजे प्रत्येक वेळी भास्कर जाधव म्हणतात मी नाही कुठे चाललो. ही परीक्षा भास्कर जाधवांना का द्यावी लागते? नाही, आता असं आहे की प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे. 2004 साली मी शिवसेना सोडेन असं कधी कोणाला वाटलं नव्हतं, मला ती सोडावी लागली. त्यानंतर 2019 साली मी राष्ट्रवादी सोडली. मी जाहीरपणे सांगितलं की 2019 साली राष्ट्रवादी मी सोडणं हे माझ्या आयुष्यातलं राजकारणातली सगळ्यात मोठी चूक ठरलेली आहे. त्यामुळं प्रत्येकाला प्रत्येकाचं प्राक्तन हे भोगावंच लागतं. कोणाला दोष देणार तुम्ही कोणालाही दोष देऊ शकत नाही. त्यामुळं मी कोणालाही दोष देत नाही. दोष मी मला घेतो, माझ्याकडे मी दोष घेतो, मी कोणालाही दोष लावत नाही. बरं, या सगळ्या निष्ठेचा, तत्वांचा वगैरे आपण जो विषय करतोय, आता जेव्हा त्या शिवसेनेमध्ये जे लोक येतात त्यांना शिवबंधन बांधलं जातं. आता अर्थात तुमच्या हातामध्ये शिवबंधन दिसत नाही आहे, पण ते हृदयात तुमच्या असावं. ललाटीच्या गोष्टी पुन्हा वेगळ्या काही असतील तुम्ही म्हणता तसं, पण आत्ता तरी शिवबंधन दिसत नाही, ते तुमच्या हृदयात आहे. पण हे लोकांना शिवबंधन बांधलं जातं, मग ती लोक पुन्हा दुसरीकडे जातात. खरंच या शिवबंधनाला काही अर्थ उरलाय का, असं तुम्हाला काय वाटतं? असं आहे की जे शिवबंधन बांधतात त्यांची शिवबंधनावर निष्ठा आहे, त्यांची शिवबंधनावर श्रद्धा आहे,
त्यांना शिवबंधन ते शिवसेनेचं शिवबंधन, ते शिवाचं बंधन, ते शिवसेना प्रमुखांचं बंधन, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं बंधन, अशी त्यांची अढळ अशी निष्ठा आहे, म्हणून ते शिवबंधन बांधतात. बांधून घेणारे त्या निष्ठेशी प्रामाणिक राहत नाहीत. याच्यामध्ये बांधणाराचा दोष काय आहे? याच्यामध्ये बांधणाराचा दोष नाही आहे. बांधणाराची अढळ निष्ठा आहेच की किती जणांच्या हातामध्ये मी बांधलं आणि किती जण ते सोडून दुसरीकडे गेले, तरी त्यांची त्या शिवबंधनावरची निष्ठा ढळलेली नाही. त्यामुळे बांधणाऱ्यांच्या निष्ठेबद्दल शंका घेता येणार नाही. सोडून जातात त्यांच्याबद्दल घेता येईल. भाजपमध्ये तुम्ही जाणार याची एक मधल्या काळामध्ये चर्चा रंगलेली होती. त्यावेळेला तुमचं एक विधान असं होतं की ललाटी आता काय लिहिलंय कोणाला माहीत नाही, पण तुम्हाला कुठून आली बातमी आली मी भाजपमध्ये जाणार? नाही, अशी चर्चा मधल्या काळात होती आणि तुम्ही विधानच केलं होतं की मी विधान असं अजिबात केलेलं नाही. मुळामध्ये भाजपा हे अशा पद्धतीच्या बातम्या पसरवून भाजपा काय समजलं, दुसऱ्याच्याबद्दल संशय निर्माण करणं ही भाजपाची कूटनीती फार जुनी आहे. ही आजची नाही आहे. कूटनीती जुनी आहे. वास्तविक राजकारणामधली एक सभ्यता पाळायची असते. राजकारणामध्ये काही पथ्य आणि तत्त्व पाळायची असतात की दुसऱ्या पक्षातल्या माणसाबद्दल आपण काहीतरी खोटं नाटं बोलून संशय निर्माण करणं ही राजकारणातली सभ्यता नाही, हे राजकारणातलं पथ्य नाही. पण बरोबर त्याच्या उलटं वागण्याचं काम भाजपा सकाळ संध्याकाळ करतोय. प्रत्येक पक्षातल्या नेत्याकडे बोट दाखवायचं, तो येतोय, तो चर्चा करतोय, तो भेटतोय, अमुक होतंय, तमुक होतंय. अरे तुम्ही स्वतःचा पक्ष का वाढवत नाही आहात? तुमचा स्वतःचा ओरिजिनल पक्षाचा आज ग्राफ कुठे आहे? आणि दुसऱ्या पक्षातली घेतलेली माणसं असल्यामुळं तुम्हाला आलेली सूज किती आहे ही अभ्यास करणारा माणूस व्यवस्थितपणे समजून आहे. त्यामुळं मी भाजपमध्ये जातोय अशी कोणी चर्चा फार काही केलेली नाही. भाजपवाले माझ्या नादाला काय लागलेले नाहीत आणि त्यांनी माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा कधी केलेला नाही. गळ पण टाकले नाही माझ्याकडे कधीच चुकून उगाच काय. त्यांनी मला असं आमचे बरेचसे लोक असं सांगतात, माझ्यावर भरपूर जणांनी प्रयत्न केले, मला खूप मोठ्या ऑफर्स होत्या. तुम्हाला ऑफर मिळतात कशा? कुठेतरी जमीन नरम लागल्याशिवाय कोपर लावतो कोण? कसा लागतो? तुम्ही कुठेतरी स्वतःबद्दल संशय किंवा कुठेतरी चर्चा किंवा कुठेतरी तुम्ही लूज पडलेले आहात किंवा तुमच्या निष्ठा कुठेतरी या ठिकाणी विचलित झालेल्या आहेत. म्हणून तुम्हाला कोणतरी येऊन भेटतात, म्हणून तुम्हाला कोणतरी म्हणतात की एवढे घ्या, तेवढे घ्या. मला या दिवसापर्यंत कोणीही भेटलेला नाही आणि भाजपवाले तर माझ्या नादाला लागणारच नाहीत. मी तुम्हाला आत्ताच सांगतो. तुमचे आणि मिलिंद नार्वेकरांचे संबंध कसे आहेत? म्हणजे मधल्या काळामध्ये वर्धापन दिनाच्या काळात एक चर्चा झाली, त्यांची गाडी गेली, मग तुम्ही बोललात. संजय राऊत त्या मिसिंग लिंकवर ते एवढी टीका करतात आणि लगेच मिलिंद नार्वेकर एक पोस्ट टाकतात की काम खूप छान झालं आहे. हे कसं बघताय? म्हणजे मिलिंद नार्वेकर संजय राऊत आदल्या दिवशी काय बोलतात आणि दुसऱ्या दिवशी मिलिंद राऊत काय ट्विट करतात, हे तुमच्यासारख्या जाणकार पत्रकाराला ह्या दोन्ही मधला अर्थ मी सांगावा असं काही मला वाटत नाही. तो तुम्हाला उमगलेला आहे. माझ्या तोडून वधवण्याच्या भानगडीत काही पडू नका. पण म्हणजे आम्हाला जो उमगलाय तोच तुमच्या मनात आहे का? असू शकतो. पण तुमच्या मनात काय आहे ते मी जाणून घेणार नाही. माझ्या मनात काय आहे तुम्ही जाणून घेऊ नका. बरं, सध्या एक चांगलं वातावरण पुन्हा बघायला मिळतंय. म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे पुन्हा वेगवेगळ्या मुद्द्यांवर एकत्र येत आहेत. या एकत्र येण्याकडे भास्करराव जाधव कसे बघताय? असं आहे की दोघांचंही वय आता 50च्या पुढे आहे. दोघेही जर एकत्र आले असतील, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले दिसले. परवांच्या दिवशी जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना अमानुषपणे या दिल्ली सरकारनं झोडपून काढलं, त्यांना जायबंदी केलं, त्या मुद्द्यावर त्या विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून हे दोन्ही भाऊ एकत्र उभे राहिले. ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु खरोखर जर तुम्हाला दोघांना एकत्र राहायचं असेल तर दोघांना एकत्र बसून पुढच्या 3 वर्षाचा प्लॅन एकत्र करावा लागेल आणि एकत्र प्लॅन अंमलात आणावा लागेल, तरच त्या एकत्र येण्यामधली मजा आहे. आता मुख्य एक जो सध्या खूप लक्ष आहे सगळ्यांचं, ते म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही शिवसेनेची सगळी ही केस सुरू आहे. आता निकाल यावेळी आत्ता तरी असं वाटतंय की आता ज्या काही तारखा पडत आहेत त्यावरनं आता थोडीशी गती याला सगळ्याला मिळालेली आहे. त्यातून तुमचे जे वकील आहेत त्यांनीसुद्धा आता म्हणजे आता एक टिपेला गेला आहे तो सगळा. हे काय वाटतं तुम्ही? म्हणजे चर्चा तर सुरू झाली आहे
की शिंदेंना आता याच्यातनं धक्का बसेल अशी एक चर्चा आहे. तुमच्या गोटातलं वातावरण काय आहे? या देशामधली लोकशाही टिकावी असं जर तुम्हाला वाटत असेल, या देशामध्ये पक्षांचं महत्त्व आणि पक्षप्रमुख ते कुठले अमुक फक्त शिवसेना मी म्हणत नाही, ते जे पक्षाचे पक्षाध्यक्ष असतात, पक्षप्रमुख असेल, यांचा पक्ष म्हणून काय अधिकार अबाधित राहावा असं तुम्हाला काय वाटत असेल, आणि त्याचबरोबर शेवटी निवडून येणाऱ्या माणसाला काहीतरी कायद्यानं बंधन, नैतिकतेनं बंधन असलंच पाहिजे, परंतु कायद्यानं बंधन जर राहावं असं वाटत असेल तर या ठिकाणी निर्णय हा आमच्या पक्षाच्या बाजूनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनं निर्णय लागणं गरजेचं आहे, लागणं महत्त्वाचं आहे. त्याचा फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना किती होईल यापेक्षा महाराष्ट्रातली लोकशाही आणि कायदा आणि संविधान आणि न्यायदेवता आजही शाबूत आहे हा संदेश जाईल. नपेक्षा हा निकाल उलटा सुलटा जर काही लागला तर शेवटी या देशामध्ये अनागोंदी कारभार माजल्याशिवाय राहणार नाही. सरळ साधं सोपं आता व्हायला लागलंय. तुम्ही मला पुढचा विचारणार की मला माहीत नाही, निवडणुकाच आता बंद करून टाकाव्या लागतील. कशाकरता निवडणुका घ्यायच्या, कशाकरता पक्षांनी दिवस रात्र मेहनत करायची, कशाकरता लाखो लोकांनी राबायचं. आमच्यासारखं एखादं नेतृत्व तयार होण्याकरता हजारो लोक अनेक वर्ष राबत असतात, तेव्हा आमच्यासारखं एखादं नेतृत्व तयार होतं. ते नेतृत्व सरळ दुसरा पक्ष जर विकतच घेणार असेल तर कुणी कशावर राबायचं, कशाला लोकशाही पाहिजे, कशाला निवडणुका पाहिजेत. कुणीही निवडून येईल त्याला अलगद विकत घ्यायचा आणि निवडणूक आता विषय संपतोय. बिनविरोध, हे तर भयानक आहे. हा पॅटर्न, महाराष्ट्र पॅटर्न हा भयानक आहे. बिनविरोध. आत्ता मागच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, 86 लोक बिनविरोध. 86 लोक. 1953 पासून 2026 पर्यंत या देशामध्ये फक्त 53 माणसं बिनविरोध झाली. इथं एका निवडणुकीमध्ये 86 माणसं बिनविरोध, आणि ती सगळीच्या सगळी सत्ताधारी पक्षाची. हे कसं होऊ शकतं? त्यामुळं लोकशाही जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर सत्याच्या बाजूने निर्णय जर करायचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने निर्णय लागणं गरजेचं आहे. याच्यावरूनच मला फक्त एवढंच विचारायचं आहे की निकाल काही लागू दे, तो उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल, तो शिंदेंच्या बाजूने लागेल, जे काही व्हायचं आहे ते येईलच. पण शेवटी तुम्ही सगळे मिळून एक शिवसैनिकच आहात, म्हणजे एक शिवसेना होती. त्यामुळे सगळे म्हणजे या सगळ्या निकालानंतर याचा सगळ्याचा फटका हा कुणाला बसणार आहे? तर त्या शिवसेनेच्या रक्तालाच बसणार आहे थोडक्यात. म्हणून मला विचारायचं आहे, बघा राजकारणामध्ये काहीही घडतंय हे तर आता आपल्याला कळलेलं आहे. मग उद्या शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ शकतात का? हे एकत्र यावेत का? एकत्र येण्यासाठी प्रयत्न व्हावेत का? असं काय वाटतं का तुम्हाला? मुळामध्ये मी तुम्हाला थोडंसं आणखीन मागे थोडं घेऊन जातो. मी एका खूप मोठ्या वकिलाजवळ या संदर्भामध्ये चर्चा केली. हा पक्ष कोणाचा? एकनाथ शिंदेंचा की उद्धव ठाकरेंचा? हा पक्ष कोणाचा? शरद पवार साहेबांचा की अजित पवारांचा? तोही त्याच पद्धतीनं पक्ष फुटला ना. पक्ष म्हणजे काय आहे? पक्ष म्हणजे मी बनवलेली व्याख्या सांगतो. एक आंब्याचं झाड घ्या. आंब्याचं झाड आहे. हे आंब्याचं झाड त्याच्या लागवडीपासून त्याला मोठं होण्यापर्यंत जो कोणी पक्ष आणि पक्षाचा कार्यकर्ता आणि पक्षप्रमुख असतो तो नाना तऱ्हेची मेहनत घेऊन ते झाड मोठं करतो, बरोबर आहे. तेव्हा कुठे त्याला फळं लागतात, तेव्हा कुठे त्याला आंबे लागतात. आंबे म्हणजे काय आहे? हे आंबे सगळे मालक घेऊन जातो का? नाही. काही ठराविकच आंबे मालकाला मिळतात. काही आंबे कोणतरी चोरून घेऊन जातो, पडलेले बिडलेले असतात, आणि काही आंबे नाश पावतात. मग आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य म्हणजे काय आहे? त्या झाडाला लागलेली ही फळं आहेत. त्यातली काही फळंच फक्त पक्षाच्या वाट्याला येतात, काही फळं इकडे तिकडे जातात. पण फळं गेली म्हणजे ते ज्याने कोणी फळं चोरून नेली किंवा नेली त्यांचं झाड होऊ शकतं का? झाड हे मूळ मालकाचंच झाड असतं. ते कधी फळं देतं, कधी फळं देत नाही. म्हणजे कधी आमदार खासदार निवडून येतात, कधी येत नाहीत. त्या मालकाला त्या फळझाडाची, त्या आंब्याच्या झाडाची निगा राखावीच लागते. कधीतरी फळं याला येतील. आणि कोर्टानं जर निर्णय द्यायचा झाला तर तो हाच निर्णय द्यावा लागेल की झाडाचे मालक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. हे जे कोणी आमदार खासदार गेले ही नाशिवंत फळं होती, चोरून नेलेली फळं होती.
किंवा स्वतःहून तिकडे जाऊन दुसऱ्याच्या प्रांगणात पडलेली ती फळं होती, पारिजाताच्या झाडासारखं समजूया आपण, पडलेली होती. आणि म्हणून हा जर मुद्दा लोकशाही आणि पक्षा स्थापन 19 जून 1966 शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंनी केला, एकनाथ शिंदेनी नाही केला. 10 जून 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांनी स्थापन केला. सगळे होते त्याच्यामध्ये, नाही असाच भाग नाही. पण ते झाडच तुमचं नाही, फळं तिकडे गेली म्हणून झाड तिकडे गेलं. साधं अगदी तुम्हाला उदाहरण देतोय मी, आणि हे पटतंय तुम्हाला. देशामध्ये हा विचार करण्याची गरज आहे. फळं कोणी चोरून नेऊ शकतो, झाड हे मूळ मालकाचंच आहे. आणि म्हणून शिवसेना आणि धनुष्यबाण हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचंच आहे. हा निर्णय लागायला पाहिजे. भविष्याकडे कसं बघाल तुम्ही? म्हणजे आता भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे कदाचित आगामी काळात एकत्र येऊ शकतील याची एक चर्चा होती. त्याला कारणं काय आहेत? कधी आदित्य ठाकरे, कधी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटतात, कधी मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंच्या मागण्यावरनं महानगरपालिकेतल्या काही गोष्टी रद्द करतात, जी मागणी असते ती. त्या मिलिंद नार्वेकर अशा पद्धतीच्या पोस्ट करतात. याच्यातनं असं वाटतंय की हिंदुत्वाचा शेवटी मुद्दा तुमचा एक मूळ आहे, तो हिंदुत्व. या मुद्द्यावर पुढे आपण भाजपबरोबर जायचं नाही, हीच भूमिका असेल का? दार त्यांनी किलकिलं केलं तर हे असं आहे की पक्षानं कुठली भूमिका घ्यावी ही त्या पक्षाचा जो कोणी प्रमुख असतील त्यांनी ती भूमिका घेणं गरजेचं आहे. ती आम्ही नाही सांगणं गरजेचं आहे. आम्ही आमची मतं कधी मांडू? जर पक्षप्रमुखांनी तिथे आम्हाला बोलवलं आणि आता अशी घटना घडण्याच्या मार्गावर आहे आणि त्या संदर्भामध्ये ही चर्चा सुरू आहे, तुमची मतं काय, तर तिथे आम्ही आमची मतं माझ्यासारखा कार्यकर्ता निर्भीडपणे मांडेल. तो काही मागे पुढं हो होला हो म्हणणारा नाही मी. मला जे काय आहे ते मी स्पष्टपणे बोलेन. परंतु भूमिका ही मी नाही जाहीर करायची, भूमिका ही त्यांनी जाहीर करायची, आम्ही नाही करायची. पण आता जे हिंदुत्वाची गोष्ट तुम्ही केलीत, भाजपचं हिंदुत्व आहे भाजपाकडं? भाजपाकडे हिंदुत्व आहे? नाही, ते म्हणतात म्हणून काय झालं? हिंदुत्व तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याकडेच आहे. यांच्याकडे हिंदुत्व आहे कुठलं? अहो, ज्या हिंदुत्वाच्या नावावर, ज्या रामाच्या मंदिराच्या नावावर, राम मंदिराच्या नावावर ज्यांना सत्ता मिळाली त्यांनी राम मंदिरामध्ये चोरी करायला मागे पुढे बघितलं नाही. ते बाकीच्यांचे पक्ष चोरतायत, आमदार चोरतायत, खासदार चोरतायत, पक्ष चोरतायत, पेपर चोरतायत, सगळं चोरतायत. पण आम्हाला बळ कुणी दिलं, ताकद कुणी दिली? तर त्या प्रभू रामचंद्रानं दिली. त्याच्या देवळामध्ये सुद्धा चोरी. अशा लोकांबरोबर कुणी जावं आणि कुणी जाऊ नये हा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. मला तर असं दिसतंय, तुम्हाला वाटतंय सगळंच काही भाजपचं अलबेल आहे. ज्या प्रभू रामचंद्रानं ह्यांना सत्ता दाखवली, तो प्रभू रामच यांना सत्ताच्युत केल्याशिवाय राहणार नाही. बरं, जे खासदार चोरतायत, आमदार चोरतायत, आज ती जी शिवसेना आहे शिंद्यांची, त्यांच्यातले तुमचे समवयीन जे काही नेते आहेत, म्हणजे उदय सामंतांसारखी लोक असतात, ही लोक उद्धव ठाकरेंवर टीका करतील, आदित्य ठाकरेंवर करतील, पण ते कधी भास्कर जाधवांबद्दल बोलत नाही. कधीच कोणी शिंदेच्या गटातलं भास्कर जाधवांना लक्ष करत नाही. याच्यामागचं काय आहे? माझ्यापेक्षा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज जास्त वाचले असतील, जास्त समजून घेतले असतील. शिवाजी महाराजांनी मारा हा डायव्हर्ट केला, लक्षात घ्या, डायव्हर्ट केला. शत्रूचं आक्रमण असेल तर नेहमीच त्याच्यासमोर जायचं नसतं, हे शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. कधी कधी त्याला बगल देऊन शत्रूला गारद करायचं आहे ना. हेतू काय आहे? शत्रूला गारद करायचं आहे. त्याला गारद करायचं असेल तर तुम्ही शिवनीती वापरली पाहिजे. शिवनीती 9 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांबरोबर लढाई दिली, औरंगजेबासारख्या बलाढ्य एका क्रूर कर्म्याजवळ लढाई दिली. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गनिमी कावा वापरला तो संभाजी महाराजांनी वापरला नाही. संभाजी महाराज प्रत्येक गोष्ट, प्रत्येक संकटने, प्रत्येक आव्हान अंगावर घेत गेले आणि त्याचा सामना करत गेले. त्यांचं मी शौर्य कमी लेखत नाही, पण दुर्दैवानं ते एका क्षणी ते शेवटी औरंगजेबाच्या हाती लागले. बरोबर आहे ना? शिवनीती वापरली पाहिजे, एवढंच मी सांगतो. शेवटचा प्रश्नावर येतो, उत्तर मिळालेलं आहे की कोकणाबद्दल फायनली तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही आज कोकणातले आहात, कोकणातला एक असा नेता आहे की ज्याच्याकडे सगळ्यांच्या आशा असतात. कोकणाबद्दल काय वाटतं? आज कोकणामध्ये खूप प्रश्न आहेत. कोकणातला माणूस खरंच आनंदी आहे का, हा एक प्रश्न आपल्याला पडतो. बरं, कोकणाचे प्रश्न आहेत, जसं मी म्हटलं, ते फ्रेट कॅरिडॉरचा मुद्दा आहे, साठवणूक केंद्राचा मुद्दा आहे, प्रक्रिया उद्योग आहेत. कसं बघता या सगळ्याकडे, कोकणाच्या प्रश्नांकडे? एक गोष्ट जरा पण थोडा मागे घेऊन जातो तुम्हाला.
की तुम्ही म्हटलात की भास्कररावांच्या टीका करत नाहीत, हा एक विषय तुम्ही म्हणालात. खरं सांगायला तर सुदैवानं मी 43 वर्ष राजकारणामध्ये आहे, पण माझ्या विरोधकांनी सुद्धा माझ्यावर कधी एवढा भ्रष्टाचाराचा आरोप केलेला नाही. मी एवढा सुद्धा भ्रष्टाचार केलेला नाही, माझ्यावर आरोप नाही. तुम्हाला काय वाटतं, यांनी मला आता बाहेर ठेवला असता? जो पहिलाच प्रश्न तुम्ही मला विचारलात की तुम्ही यांच्याशी संघर्ष करता, त्यांच्याशी संघर्ष करता, यांनी मला बाहेर ठेवला असता का? मी एवढाही भ्रष्टाचार केलेला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, माझ्या चारित्र्यावर राजकीय जीवनामध्ये एवढा डाग उडालेला नाही, एक. तिसरी गोष्ट, मी मंत्री होतो, कोणाचंही नाव घ्या आताच्या मंत्रिमंडळामधलं, मी काय बोलतोय ते नीट लक्षात घ्या, कोणाचंही नाव घ्या, मी मंत्री असताना मी यांना मदत केली नाही असा एक माणूस दाखवा, एक माणूस दाखवा. कोणाचंही नाव घ्या आताच्या मंत्रिमंडळातलं, मी जबाबदारीनं बोलतोय, त्यांना मी मदत केली नाही असा एक माणूस नाही. आणि तिसरी गोष्ट, मी स्वतःहून कोणाच्या अंगावर जात नाही. स्वतः जर माझ्या कोणी अंगावर आला तर मी सांगतो ना तुम्हाला की मुळात माझं चारित्र्य स्वच्छ आहे, माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही, आणि सुदैवानं मला वाणी अशी काही मिळालेली आहे. मी माझा शब्दाचा दर्जा घालवत नाही, शब्दाचा दर्जा खालावू देत नाही. आमच्याकडे काही लोक असे फार घाणेरडं बोलतात, तसं नाही. तोच अर्थानं बोलतो, पण मी जरा निराळ्या अर्थानं बोलतो की समोरच्या माणसावर तो वर्मी घाव बसलाच पाहिजे, तो घायाळ झालाच पाहिजे. हे एक मला कला लाभलेली आहे. त्यामुळं कदाचित ते माझ्या अंगावर जात नसतील, आणि समोरचा अंगावर जात नाही तोपर्यंत मी कोणाच्या अंगावर जात नाही. मी त्याची वाट बघतो. मला कबड्डी आवडते, क्रिकेट आवडत नाही असं नाही, पण मला कबड्डी आवडते. तो आपल्या पालात कबड्डी 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 कधी येतो याची मी वाट बघत असतो. तो आला की मी उचललाच म्हणून समजा, मी पाठ नाही फिरवत. आणि म्हणून दुसरा जो प्रश्न तुमचा रोजगाराचा वगैरे जो आहे कोकणातला, फार गंभीर परिस्थिती आहे कोकणाची. कोकणाचं आर्थिक जी काही ताकद आहे किंवा अर्थकारण जे आहे ते तीनच गोष्टीत आहे. एक फळफळावळ, दुसरं मत्स्यव्यवसाय, आणि तिसरं पर्यटन. कोकणाला पर्यटनामध्ये प्रचंड वाव आहे. एक तर कोकण स्वच्छ आहे, कोकणातली संस्कृती आणि संस्कार हिचा आदर्श संपूर्ण देशानं घ्यावा, महाराष्ट्रानं तर घ्यावा अशी कोकणाची आहे. कोकणातल्या ज्या महिला भगिनी आहेत त्या उत्तम प्रकारचे उत्तम पदार्थ बनवण्यामध्ये त्यांचा कोणी महाराष्ट्रात हात धरू शकत नाही. तिसरी गोष्ट, कोकणामध्ये लांडी लबाडी नाही. या ज्या काही पोषक गोष्टी आहेत याला पूरक अशा पद्धतीनं सरकारनं जी मदत करायला पाहिजे. तर माझ्या ग्वागर मतदारसंघामध्ये एकदा पवार साहेबांच्याकडे मी बसलो होतो, आणि त्यांनी इंग्लंडमधली ब्रेड अँड बटर ही योजना मला सांगितली, निवास न्याहारी योजना. मी तेवढीच डोक्यात घेतली आणि माझ्या ग्वागरमध्ये मी ती आणली. आज घरपट माणसं मालामाल झालीत. हॉटेलचा दर्जा त्यांना भाड्याकरता द्यायचा, घरी जुन्यातली घरं व्यवस्थितपणे टापटीप ठेवायची, त्याच्यामध्ये खोल्या तयार करायच्या, तिथं आलेले पर्यटक त्यांना वस्तीला द्यायचं, कोकणी पदार्थ द्यायचा. मी आग्रह सांगत असतो, पुरणपोळी द्या, शेंगा द्या, मोदक द्या, कोकणातले द्या. तुम्ही ते काय इडली मी काय त्याचा द्वेष करतो असं नाही, पण कोकणातली द्या. भाकरी खाणारा असेल त्याला भाकरी आणि कोलिम द्या, हे मी स्वतः सांगत असतो. रिक्षा व्यावसायिकांची बैठक घेऊन मी त्यांना सांगितले, अतिथी देवो भव ही आपली भाकरी आहे. ते समजा नवीन नवीन लग्न झालेलं असेल, ते फिरत असतील, थोडेफार मौज मस्ती करत असले तर दुर्लक्ष करा. ज्यांच्या घरामध्ये ते वस्तीला असतील मी त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग केलेली असते की उगाच दरवाजाच्या फटीतनं वाकून बघू नका ते नवीन जोडपं काय करतंय. त्यांना असा जराही संशय येता कामा नये की आपल्याला इथं राहण्यामध्ये काहीतरी अडचण आहे. आणि हे लोकांनी इतकं तंतोतंत पाळलं, आणि आत्ता तिथे आल्यानंतर लोकांना राहायला जागा नाही, कारण तिथे 5 स्टार हॉटेल बिटेल काहीच नाही आहेत. पण उत्पन्नाचं एवढं प्रचंड साधन झालं आहे, आणि म्हणून कोकणामध्ये उत्पन्नाचं साधन झालं पाहिजे. कोकणामध्ये जे कारखाने आहेत, लोकांची कारखानदारीला विरोध आहे. आता माझ्याच मतदारसंघामध्ये मी लॉजिस्टिक हब आणला, मी फूड पार्क आणला, मी त्या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क आणला की जो केमिकल नाही. निवडणुकीमध्ये 20 नोव्हेंबरला, परवांच्या 20 नोव्हेंबरला मतदान झालं, आणि 16 नोव्हेंबरला एकनाथ शिंदेची सभा झाली माझ्या मतदारसंघात. मी तिथे उदय सामंत आणि एकनाथ शिंदे जाहीर करतात की भास्कररावांनी आणलेला असे MIDC आम्ही आज रद्द करत आहोत. वास्तविक लोकांनी विरोध करला होता, लोकांनी भरभरून त्यांना मतं दिली. म्हणजे मानसिकता पण लोकांची बदलायला पाहिजे. पण कोकणामध्ये आता लोकांचं पश्चिम महाराष्ट्रातला ओढा प्रचंड आहे. पुणे, कोल्हापूर, बिलापूर या भागातले लोक इथे येऊन भरपूर राहतात. त्यामुळं इंडस्ट्रीला विरोध झाला तरी हरकत नाही, पण फळफळावळ जी आहे,
मासे ताजे. मी माझ्या मतदारसंघात माशांच्या बाबतीत, तुम्ही आता तुम्हाला वेळ नाही, तुम्ही आलात तर मी दाखवेन तुम्हाला, त्या नवानगर वगैरे तिथं मी महिलांना सांगतो इथेच मासे पेटवा, हे करा तुम्ही, गॅस पेटवा, तुम्हाला सिलेंडर वगैरे कोण काही विरोध करत नाही, मी बसलोय, पेटवा. हल्ली पाणी काय तुम्हाला घेऊन जायचं गरज नाही, बाटल्याच पाण्याच्या मिळतात, त्या बाटल्या ठेवा, मासे ताजे ठेवा आणि त्यांच्या देखत तळून द्या मीठ मसाला लावून कोकणातला सुंदरपैकी. असे लोक रस्त्यावर इतकी खातात, कधी गेलो की मलाही म्हणतात तुम्ही का. मी कोणाचा फुकट खात नाही, मी बिल दिल्याशिवाय कधी कोणाचा चहा सुद्धा हात पित नाही. पण लोकांना रोजगार मिळतोय ना, आनंदी आहे. त्यामुळे हा रोजगार मिळवून दिला पाहिजे. पण काही होत नाही. कोकणातले उद्योग मंत्री असून सुद्धा कोकणाला एकही उद्योग आलेला नाही. भास्करराव, खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात आणि एक छान मनमोकळी मुलाखत आम्हाला दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार.